सर्वांना विनंती आहे आपण आपापल्या जागी बसून घ्यायचं आहे। यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना अभिवादन करून मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होईल। सन्माननीय आंबेडकर साहेब, सन्माननीय उत्कर्षताई आणि सन्माननीय मान्यवर मंडळी यांच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे। कृपया स्टेजवरची गर्दी कमी करायची आहे ही विनंती आहे। कृपया स्टेजवर जी मान्यवर मंडळी आहेत पदाधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला विनंती आहे आपण आपल्या जागी बसून घ्यायचं आहे। आपण गर्दी कमी करायची। शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड झाली। आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानते। या संविधान निर्धार सभेसाठी उपस्थित माझ्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील इथपर्यंत पोहोचलेल्या सगळ्या मायबाप जनतेचे मी मनापासून स्वागत करते। ज्या प्रकारचं प्रेम आपण सगळ्यांनी गेल्या या 15-20 दिवसांमध्ये माझ्यावर त्याचा अक्षरशः बरसाव केलेला आहे, हे प्रेम मी कधीच परतफेड या गोष्टीची करू शकणार नाहीये। मला वारंवार असं वाटतं बिनाई बापाची लेक आहे, आई वडील राहिले नाहीत, कुटुंब सोबत नक्कीच आहे, पण जे प्रेम तुमच्यातला प्रत्येक माणूस, तुमच्यातली प्रत्येक माता, तुमच्यातला प्रत्येक भाऊ माझ्यावर करत आहे, मला वाटतं कुठेतरी माझ्या कुटुंबाने जे काम केलेलं आहे, जे पेरलेलं आहे ते आता उगवतंय आणि ते प्रेम मला तुमच्या रूपाने परत मिळतंय। त्याबद्दल खरंच मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते। विचारपीठावर उपस्थित श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय किसान दादा, आदरणीय दिशाताई, सगळेच प्रमुख पदाधिकारी, आता एकाचं नाव घेईन तर दुसरा रुसून बसेल म्हणून नावं कोणाचीही घेत नाही, पण जे सगळे कार्यकर्ते, जे सगळे पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत की ही ताई संसदेत पोहोचावी, आपला आवाज संसदेत पोहोचावा, यासाठी जी मेहनत घेत आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा, त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मी इथे मनापासून आभार मानत आहे। ज्या प्रकारची निवडणूक आज आपण इथे लढत आहोत, तुम्ही सगळे अनुभव घेत आहात गावागावात काय परिस्थिती आहे। आदरणीय साहेबांना सांगायला मला आवडेल की साहेब काही दिवसापूर्वी मी फक्त तुमची एक भेट घेतली राजगृहावर, एक तो फोटो काय व्हायरल झाला, या लोकसभा मतदारसंघाची सगळी हवाच बदलली। उमेदवारी जाहीर झाली नव्हती, मी अजून पक्ष प्रवेश देखील केला नव्हता, पण मीच बहुजन वंचित आघाडीची अधिकृत उमेदवार असीन आणि या शिर्डी लोकसभेची खासदार असीन असा एक आत्मविश्वास या जनतेमध्ये मला दिसत होता। त्या सगळ्या काळामध्ये ज्या लोकांनी माझी खंबीर साथ दिली, माझे कार्यकर्ते असतील, माझं कुटुंब असेल, प्रशांत दादांना सगळेच ओळखायला लागलेत, दाजींचं मी मनापासून आभार मानते। जी साथ त्यांनी मला दिली आहे अशी साथ प्रत्येक मुलीला, प्रत्येक महिलेला तिच्या नवऱ्याने दिली तर आम्ही महिला कुठेच्या कुठे पोहोचून जाऊ। त्याचबरोबर माझं संपूर्ण कुटुंब ढालीसारखं माझ्या पाठीमागे उभं आहे। माझे सासरे असतील, माझा 7 वर्षाचा मुलगा असेल, माझ्या सासूबाई असतील, या सगळ्यांनी जे घरचं माझं वातावरण आहे ते सगळं सांभाळून ठेवलं आणि म्हणूनच ही उत्कर्ष दिवस रात्र तुमच्यामध्ये येऊन हे सगळं करू शकते। आदरणीय दादासाहेबांचं सर्व कुटुंब आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। माझ्या बाई इथे उभ्या आहेत, माझ्या समोर अगदी ठामपणे उभ्या आहेत। या सगळ्यांचे मी जितके आभार मानेन तेवढे कमी आहेत। या मतदारसंघामध्ये काम करत असताना, ही इलेक्शन लढवत असताना आपल्याला निशाणी काय मिळाली आहे?
प्रेशर कुकरची निशाणी तर आता मिळाली, पण त्या प्रेशर कुकरचं प्रेशर आणि त्याचे चटके हे समोरच्यांना त्याच्या आधीच बसायला सुरुवात झाली. आणि काय नशीब आहे, निशाणी मिळाली ती पण आदरणीय साहेबांचीच मिळाली. त्यामुळे अकोला आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ यातील वंचित बहुजन आघाडीचे सगळे उमेदवार हे निश्चित जिंकतील आणि साहेबांच्या खांद्याला खांदा लावून संसदेत काम करण्याची संधी मला मिळेल, हा आत्मविश्वास आज माझ्यामध्ये निर्माण झालाय. आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे वाहायला लागले तेव्हापासून दोन आजी माजी गुडघ्याला वाशिंग बांधून फिरत होते. आम्ही कार्यकर्ते बडे पक्षाकडे विनवण्या करत होतो की आम्हाला उमेदवारी द्या, उमेदवारी द्या, पण त्यांनी आधीच त्यांची उमेदवारी स्वतः समजून फिरत होते. ते दोन्ही उमेदवार फिरत असताना आपल्या प्रश्नांबद्दल, आपल्या मुलांच्या प्रश्नांबद्दल, आपल्या शेतीच्या प्रश्नांबद्दल, आपल्या महिलांच्या प्रश्नांबद्दल, आदिवासींच्या प्रश्नांबद्दल, मागासवर्गीयांच्या प्रश्नांबद्दल काय बोलले हे खरंच तुम्ही विचारून बघा. एकही शब्द त्यांच्या विकासाचा काढलेला नाही, आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो याच्याबद्दल काढलेला नाही. आम्ही फक्त सभा मंडप बांधली आणि आम्ही फक्त हायमाचे लॅम्प लावले एवढं सांगण्याची दानत या दोघांमध्ये होती. ते होत असताना तुमच्या घरातली एक लेक आहे, तुमची मुलगी आहे, तिने काय केलंय, सर्वात आधी जाहीरनामा तुमच्या समोर आणलेला आहे. हे उत्कर्ष पत्र ज्याच्यामध्ये मी ही भूमिका मांडलेली आहे की माझ्या मतदारसंघासाठी एक खासदार म्हणून, एक कार्यकर्ती म्हणून मी काय करू शकते, मी काय भूमिका घेऊ शकते, याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांसमोर तुम्हाला माहिती पाहिजे की हिला आपण मतदान का करावं. त्यामुळे हे जाहीरनामा आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये मी आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेला आहे. तो वाचा, प्रत्येक मुद्दा वाचा, तो तुम्हाला नक्कीच पटेल. अनेक मुद्दे असे आहेत की मी तिथे टाकू शकलेले नाही, पण ते आपल्या डोक्यात आहेत. त्या सगळ्या मुद्द्यांवर काम करण्याची गरज आहे आणि ते सगळे मुद्दे घेऊनच तुम्ही आणि मी ह्या पुढचा हा जो 7 दिवसाचा प्रचार आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. करणार ना? अनेक मुद्दे आपल्या महाराष्ट्रामध्ये आज गाजतायत. माझ्या आधी दत्ता ढगे यांनी इथे भाषण केलं. मराठा समाजातला एक युवक जो धडाडीचा कार्यकर्ता आहे, छात्र भारतीचा कार्यकर्ता आहे, त्यांनी मराठा आरक्षणाबद्दलची एक भूमिका इथे मांडली. संघर्ष योद्धा जरांगे पाटील साहेबांनी जो लढा महाराष्ट्रात उभारला, ऐतिहासिक लढा आहे तो, त्याला सर्वप्रथम कोणी पाठिंबा दिला असेल तर तो वंचित बहुजन आघाडीच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी दिला होता. हे आपण विसरता कामा नये. पण त्या सगळ्या भूमिकांना पाठिंबा देत असताना आजच्या या सरकारने, महाराष्ट्र सरकारने त्या आंदोलनांवरती काय केलं हेही आपण विसरता कामा नये. आंदोलनासाठी बसलेल्या निरपराध महिलांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला, आमच्या आई बहिणींचं रक्त सांडलं, हे आपण कोणीही विसरता कामा नये. आज आम्ही जे लढे शांत पद्धतीने देतो त्याला चिरडण्याचं काम कुठेतरी हे शासन करतंय, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहायला हवं. झालं काय? आंदोलन कसं झालं, कोणीही फंडिंग दिलं, याच्यावरती राज्य शासनाने SIT बसवली. जज लोया नाव आठवतं का सगळ्यांना? ऐकलंय ना? त्यांचा खून झाला. जज लोया कसे मेले त्याच्याबद्दल SIT झाली का? नाही झाली. जी SIT लागली ती शेतकऱ्यांच्या, गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनावरती SIT लावायचं पाप या सरकारने केलंय. हे आपण विसरून चालणार नाहीये आणि तोच संदेश आपल्याला जनतेपर्यंत पोहोचायचा आहे. जे सरकार बनलं तेही कसं बनलं? विधानसभेतून, विधान भवनातून सरळ उठून गेले. कुठे गेले? 40 जण कुठे गेले? पहिला मुक्काम सुरत, दुसरा मुक्काम गुवाहाटी. कसं होतं सगळं? काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, एकदम अशा प्रकारचा प्रवास करून येणाऱ्या लोकांवरती SIT लागली का? चौकशी झाली का त्यांची की कसं झालं हे सगळं? पण निरपराध आरक्षणासाठी लढणाऱ्या माणसांवरती, युवकांवरती, तरुणांवरती मात्र नक्की चौकशी लागलेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलत असताना आज महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत
त्यांची भूमिका ते मांडत असतात. मूक मोर्चे निघाले, आठवतं ना, महाराष्ट्रात आरक्षणासाठी मूक मोर्चे निघाले, तेव्हा ह्याच आघाडीतल्या घटक पक्षांनी त्यांच्या सामनाच्या अग्रलेखामध्ये काय लिहिलं होतं? मूक मोर्चा नाही, मुका मोर्चा. मुका मोर्चा अशी अवहेलना त्यावेळेस मराठा आरक्षणांच्या ह्या मोर्चांची झाली. तेव्हा हे सगळे कुठे होते हा एक प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला पाहिजे, की जे आज मराठा आरक्षणाच्या बाजूनी बोलत आहेत. हे सगळे प्रश्न जे आहेत मित्रांनो, हे आपल्या डोक्यात ठेवून आपल्याला पुढचं काम करायचंय. अल्पसंख्याक समाजावरती अत्याचार होत आहेत. आज नगर जिल्ह्यांमध्ये आम्ही बघितलं की ख्रिश्चन समाजावरती, मुस्लिम समाजावरती जेव्हा अत्याचार झाले तेव्हा एकमेव नेता जो त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला तो कोण होता? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर होते. हे आपण विसरता कामा नये. ओबीसी आरक्षणचा मुद्दा आहे. ओबीसी आरक्षण जे राजकीय आरक्षण होतं ते जेव्हा गोठवलं, त्याच्या विरोधात जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झालं सगळं प्रकरण, एम्पेरिकल डेटा म्हणजे आमच्याकडे लोकसंख्या काय, गणना काय आम्हाला माहिती नाही, याच्यावर बॉम्ब उठवणारे सगळे लोक होते. आज त्यांची सत्ता येऊन 2 वर्ष होत आली. एम्पेरिकल डेटा ओबीसी बांधवांनी लक्षात घ्या. एम्पेरिकल डेटा आणि ओबीसी आरक्षणाचं, राजकीय आरक्षणाचं काय झालं हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. इंग्रजांची नीती होती डिवाइड अँड रूल, विभक्त करा आणि राज करा. या पद्धतीचं जाती जातींना, समूहांना तोडण्याचं काम सध्या आपल्या देशात चाललंय. आणि ते होत असताना जेव्हा आमच्यासारखी लोक भूमिका घेऊन उभे राहतात तेव्हा बी टीम म्हणायचं एक षडयंत्र आपल्या विरोधात रचलं जातं. बी टीम कशी होते आपली? 7 ते 8 ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचित बहुजन आघाडीने, महाविकास आघाडीच्या नेत्यांना, उमेदवारांना पाठिंबा दिलाय. मग आम्ही बी टीम कसे म्हणता? ज्या संविधान बचावाच्या लढाईमध्ये सगळ्यात अग्रेसर आम्ही राहिलो, वंचित बहुजन आघाडी राहिली, तेव्हा आम्हाला बी टीम कसं म्हणताय? हां, बी टीम तुम्ही ह्यासाठी म्हणत असाल की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहे, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला बाळासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहे, तर अभिमानाने म्हणतो की आम्ही बी टीम आहोत आम्ही बाबासाहेबांची बी टीम. हे जे षडयंत्र आहे ते हाणून पाडण्याचं काम आपल्याला पुढच्या या 7 दिवसात करायचं आहे. सर्वात गमतीशीर गोष्ट ती मला ही वाटते, 2-3 वर्ष आधी जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेना, अबाधित शिवसेना एकत्र होते, तेव्हा भाजप सोबत सत्ता भोगून आले, सत्तेतून बाहेर पडले, महाविकास आघाडी बनली. भाजप सोबत जाऊन आलेले लोक तुम्हाला बी टीम वाटत नाही, पण सन्मानाने वंचितांच्या सन्मानासाठी लढणाऱ्या योद्धाला तुम्ही बी टीम म्हणता. तुम्हाला खरं तर स्वतःच एक आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की नेमकी बी टीम कोणती आहे. थेट लढाई आहे RSS आणि संविधान, बीजेपी आणि संविधान. आम्ही कोणाच्या बाजूनी आहोत? जोरात. आम्ही संविधानाच्या बाजूनी लढणारी लोक आहोत. आणि संविधान जेव्हा दिल्लीच्या मध्यभागी जाळलं तेव्हा मूग गिळून बसलेल्या या सगळ्यांना विचारायला पाहिजे की तेव्हा तुमचे हात आणि तेव्हा तुमचे कान कुठे गेले होते, तेव्हा तुमच्याकडून शब्द कसा निघाला नाही. आम्ही नाही विसरलेलो, आम्ही अखलाकला नाही विसरलेलो, आम्ही बिल्किस बानूला नाही विसरलेलो, आम्ही उन्नावची घटना नाही विसरलेलो, आम्ही बदाऊची घटना नाही विसरलेलो. या सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात राहणार आहेत. एक महिला म्हणून काम करत असताना काय दोष होता त्या कुस्तीगीर महिलांचा? देशासाठी इतकं सगळं त्यांनी केलं, सुवर्ण पदक जिंकून आली, आणि त्यांच्यावरती अत्याचार करणाऱ्या माणसाला या सगळ्या बीजेपी आणि यांच्या यंत्रणांनी अभय दिलं. हे कुठल्या प्रकारचा न्याय आहे? त्या माता भगिनी जेव्हा त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत होत्या, त्यांचे अश्रू आठवत असतील सगळ्यांना, त्यांचे अश्रू आपण डोळ्यात आणि आपल्या मनात ठेवले पाहिजेत. आणि त्याच अश्रूंची लक्षात ठेवून पुढचे जे सगळे 6 दिवस आहेत ते आपल्याला काम करायचं आहे. आमच्या तरुणांच्या विषयी काय म्हटले? 2 कोटी नोकऱ्या देणार. मोदीजी म्हटले होते ना, आल्या का 2 कोटी नोकऱ्या आपल्याकडे? आलं तर काय आलं? अग्निवीर. 4 वर्ष काम करा आणि परत घरी जा. घरी जाऊन काय करा मग? अशा प्रकारची सगळी लूटमारीची कामं जी आज RSS, बीजेपी प्रणित हे सगळे लोक करत आहे, ते हाणून पाडायचं असेल तर एकमेव पर्याय कोण आहे? वंचित बहुजन आघाडी. आणि त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय जो आज ही तमाम जनता घेत आहे
त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान वाटतो. शेतकऱ्यांचा प्रश्न आला की समोरचे आणखीन जास्त जागे होतात. आपण सगळ्यांनी बघितलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जेव्हा सिंगूर बॉर्डरवरती आपले सगळे शेतकरी जीव देत होते, मरत होते, तेव्हा हे सगळे लोक, भाजपचे सगळे लोक शांत बसले होते. त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांच्यापैकी कोणीच बोललं नाही. पण तरी देखील आपल्याला असं वाटतं की मोदीजी हे फार मोठं काम करतील. तसं काही होत नाहीये. देशामध्ये सध्या काय सुरू आहे हे आपण डोळसपणाने बघितलं पाहिजे. 40 लाख कोटी रुपये आमचे 4-5 इंडस्ट्रीवाल्यांचे तुम्ही माफ करू शकता, पण शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही माफ करू शकत नाही. ही लाज तुम्हा बीजेपी वाल्यांना वाटली पाहिजे. आणि हे मुद्दे घेऊन आपण जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज आहे की बाबांनो तुमची काय हानी झाली. आणि त्याच्या विरोधात काय म्हणतात, आम्ही दर महिन्याला काय देतो, 4,000 रुपये 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतो, हे फार मोठं काम करतो. भीक देत नाहीये तुम्ही, तो शेतकरी पिकवतो म्हणून तुमच्या ताटात अन्न येतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. हे या बीजेपी वाल्यांना खडसावून सांगायची गरज आहे. वेळ कमी आहे त्यामुळे काही गोष्टी आता पटकन सांगून मी मोकळे होते, कारण आपल्याला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं ऐकायचं आहे. 2 उमेदवार आमच्या समोर आहेत. दोघेही आदरणीय आहेत. माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने अतिशय मोठे आहेत. त्यांच्याबद्दल वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचा मला अधिकार नाही. पण एक उमेदवार आदरणीय लोखंडे साहेब ज्यांच्यावरती गद्दारीचा ठपका पडला, आणि दुसरे उमेदवार आदरणीय खासदार वाकचौरे साहेब जे ओरिजिनल गद्दार आहेत, सर्वप्रथम गद्दारी पहिल्यांदा केलेले गद्दार आहेत. या दोन्ही उमेदवारांना आपण ठणकावून सांगितलं पाहिजे की आमच्या प्रश्नांवरती तुम्ही कधी बोलणार आहात, शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या प्रश्नांवरती तुम्ही कधी बोलणार आहात, हे त्या दोघांनाही विचारलं पाहिजे. आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने तुमची ही बहीण आज ओपन चॅलेंज करते. त्यांना काय करते, ओपन चॅलेंज करते. एका विचारपीठावर या, एका विचारपीठावर या, समोरासमोर बसूया आणि मग चर्चा होऊ दे की शिर्डी लोकसभेसाठी तुम्ही काय केलं आणि पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये मी काय करू शकते. हे ओपन चॅलेंज आज खासदार सदाशिव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे या दोघांना मी आदरपूर्ण ओपन चॅलेंज करत आहे. एवढंच सांगीन जाता जाता, माझी निशाणी काय आहे, कितव्या नंबरला आहे. येत्या 13 तारखेला आपण सगळ्यांनी बहुमताने त्या प्रेशर कुकरच्या 4 नंबरच्या बटनला दाबायचं आहे आणि तुमच्या या बहिणीच्या रूपामध्ये तुम्ही सगळे खासदार म्हणून त्या लोकसभेत जाणार आहोत. हा एक निर्धार आज आपण या संविधान निर्धार सभेच्या वतीने करूया. तुम्ही सगळे इथे जमलात, विशेषतः मीडियाचे सगळे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीम, जय भीम. धन्यवाद ताई. यानंतर सन्माननीय आंबेडकर साहेबांना विनंती आहे आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय आंबेडकर साहेबांचं आपण स्वागत करूयात. वडार समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, उत्कर्षताई तू मागे पडो. उत्कर्ष रुपवते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा इथल्या राजकीय पक्षाने असे उमेदवार दिले की ज्यांनी ह्या मतदारसंघामध्ये कधीच काम केलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. एक संधी शिर्डीतल्या मतदारसंघांना मिळालेली आहे की एक चांगला उमेदवार, अपेक्षा घेऊन उतरणारा उमेदवार आणि ज्यांनी अनेक वर्ष ह्या मतदारसंघामध्ये कामकाज केलेलं आहे, माहीत आहे, अशाला निवडून देण्याची संधी आपल्याला आलेली आहे.
ती संधी आपण सोडू नका हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय. असं म्हटलं जात होतं की या मतदारसंघामध्ये विकेंडशिवाय आणि त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही असं म्हटलं जातं. किती खरं किती खोटं हे मला माहीत नाही, परंतु विखे नेहमी मला म्हणायचे की काँग्रेसचा उमेदवार असेल आणि माझ्या मर्जीतला असेल तर मी निवडून आणून द्यायचो, माझ्या मर्जीतला नसेल तर मी त्याला पाडायचो, अशी परिस्थिती आहे. म्हणजे जागीरदारी जी झाली होती ती जागीरदारी संपली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. का ही जागीरदारी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने इथला विकास होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही. गेले अनेक वर्ष या नगर जिल्ह्यातली सत्ता आपण बघितली तर ही कुटुंबामध्ये राहिली आणि नातेवाईकांमध्ये राहिली. उमेदवार मग तो असणारा विरोधी पक्षातला असेल किंवा तो सत्ताधारी पक्षातला असेल, हे उमेदवार सुद्धा नात्या गोत्यातले उमेदवार होते अशी परिस्थिती आहे. आणि नात्या गोत्यातले असल्यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही आणि खऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नसल्यामुळे या जिल्ह्याचे आणि विभागातले आणि मतदारसंघातले प्रश्न हे व्यवस्थित मांडल्या गेले नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा जिल्हा एक पोटेन्शियल जिल्हा म्हणून मी असणारा मानतो. या जिल्ह्याची सुरुवात आपण असणारा बघितली तर हा डाव्या चळवळीचा जिल्हा म्हणून असणारा मानला जात होता. एकेकाळी परिस्थिती अशी होती की आजचा असणारा तेलंगणा त्या काळचं रायलसीमा म्हणून ओळखलं जात होतं. रायलसीमामधून असणाऱ्या डाव्यांची जी क्रांती सुरुवात झाली ती नगर जिल्ह्यामध्ये आली. ती नगर जिल्ह्यामधनं असणारा नाशिककडे गेली, नाशिककडून ती असणारा धुळ्याकडे गेली आणि धुळ्याकडून ती असणारी आता सटाणा आणि हा जो आदिवासी भाग बघतोय त्या सगळ्या भागामध्ये जाते की काय. आणि हा देशभर एक नवा वनवा पेटतोय की काय असा असणारा हा जिल्हा, एक पोटेन्शियल असणारा हा जिल्हा, हळूहळू यशवंतराव चव्हाणाने या जिल्ह्याची क्रांती साखर कारखान्यामध्ये बंद केली आणि क्रांतीच संपली अशी असणारी परिस्थिती आहे. आज हेच क्रांतीचे जे कारखाने उभे राहिले तेच नगर जिल्ह्यातले सगळ्यात मोठ्या अडसर झालेले आहेत अशी परिस्थिती आहे. साखर कारखाने एका बाजूला शेतकऱ्याला मदत करतात याच्याबद्दल दुमत नाही, पण या जिल्ह्याच्या विकासासाठी अडचण आहेत हे आपण लक्षात घ्या. का या कारखान्यांमधल्या सुद्धा चेअरमनशिप आपण बघितली तर नात्या गोत्यामध्येच फिरते, त्या नात्या गोत्याच्या बाहेर जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून या जिल्ह्यामधला बदल घडवण्याची शिर्डी मतदारसंघाला संधी आलेली आहे. ती संधी आपण दवडू नका हे माझं आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय. मित्रो, भारतीय जनता पक्षाचं सरकार आपण असणारा पाहतो. मी दोन मुद्द्यांवरतीच बोलणार. एक म्हणजे भारतीय जनता पक्ष असं म्हणतंय की आम्हाला ह्या देशाला हिंदू राष्ट्र करायचं आहे आणि म्हणून मुसलमानांवरती, आणि मुसलमान सुद्धा म्हटला तर त्याच्यामधला हा जो कुरेशी मुसलमान आहे किंवा कसाब मुसलमान जो आहे याच्यावरतीच अन्याय अत्याचार केलेला आहे. त्यांनी खानवरती केलेला नाही, पठाणवरती केलेला नाही, मोबीनवरती केलेला नाही. जो काय अत्याचार झालेला आहे हा अत्याचार असणारा कुरेश बिरादरी म्हणून जी आहे
या कुरेश बिरादरीवरती त्या ठिकाणी झालेला आहे। आणि हा जो कुरेश बिरादरी जो आहे, कसाब बिरादरी म्हणून ओळखला जातो, तो इथला असणारा जनावराशी त्याचा असणारा संबंध मोठा अशी असणारी परिस्थिती आहे। सांगण्याचा माझा मुद्दा हा की एका बाजूला कसाब बिरादरीला अत्याचार करत आम्ही मुसलमानाच्या विरोधात आहे म्हणून दाखवलं, आणि दुसऱ्या बाजूला आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात आहे म्हणून फादरवरती आणि ननवरती आणि चर्चवरती अटॅक झाला, अशी परिस्थिती आहे। पण मी असं म्हणेन, हे भारतीय जनता पक्षाचे आणि नरेंद्र मोदीचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत, अशी परिस्थिती आहे। मी इथला असणाऱ्या RSS वाल्यांना विचारतो की जी काही माहिती राज्यसभेमध्ये आलेली आहे की जी मी मांडणार आहे, या राज्यसभेच्या माहितीनंतर आपण मोदींना पुन्हा पंतप्रधान करा हे कुठच्या तोंडाने म्हणताय? माहिती काय आहे तर मोदी 2014ला पंतप्रधान झाले आणि 4 महिन्यापूर्वी तो प्रश्न विचारण्यात आला। तो प्रश्न असा होता की 2014 पासून हा प्रश्न विचारेपर्यंत किती भारतीयांनी देश सोडले आणि देश सोडताना त्यांनी नागरिकत्व सोडलं का, याचा खुलासा करण्यात यावा। शास्त्राचं उत्तर आहे, शास्त्राचं उत्तर आहे सभागृहामध्ये। त्यांनी असं सांगितलं की 17 लाख कुटुंब 2014 पासून ते प्रश्नाचं उत्तर येईपर्यंत 17 लाख कुटुंब यांनी नागरिकत्व सोडलंय आणि दुसरं नागरिकत्व घेतलंय, अशी असणारी परिस्थिती आहे। तिथे दुसरं विचारण्यात आलं होतं की या सोडून गेले जे आहेत त्यांची स्थावर मालमत्ता काय आहे आणि त्यांचा धर्म काय आहे। त्याला उत्तर आलं, यांचं स्थावर मालमत्ता कमीत कमी 50 कोटीची आहे आणि यांचा धर्म हिंदू आहे, असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं। मी असणारा बजरंग दल असेल त्यालाही असणारा विचारतो की तुम्ही राज्य या देशामध्ये करायला आलात ते एकाच कारणासाठी का, की दाखवण्याचं की मुसलमानांवरती अन्याय करतो, केला त्याच्यावरती नाही असं नाही। ख्रिश्चनांवरती अन्याय केला का, तर केला अन्याय त्यांनी, पण त्याच्यापेक्षा जास्त अन्याय त्यांनी कोणावरती केला असेल तर या ठिकाणी हिंदूंवरती केला, हे आपण असणारा लक्षात घ्या। इथे असणारा गोदी मीडिया जी आहे, वर्तमानपत्र जे आहेत, मी अनेक ठिकाणी बोलल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे छापायची हिंमत नाही आहे, किंवा मी त्यांना असणारा म्हणत असतो की राज्यसभेमध्ये जे उत्तर दिलेलं आहे, ज्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे ते उत्तर जसंच्या तसं तुम्ही छापा आणि TV वरती त्याची पब्लिसिटी करा, पण हे करायला तयार नाहीत। याचं कारण की मोदींनी यांच्या सुद्धा नाड्या आवडलेल्या आहेत, या लक्षात घ्या। मोदीने सुद्धा यांच्या नाड्या आवडलेल्या आहेत। हे जे 17 लाख गेले हे काय राजी खुशीने गेलेले नाहीत। पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे, पण पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय न राहता ते वसुलीचं कार्यालय झालं, हे आपण लक्षात घ्या। बाजारामधला असणारा एखादा दादा दुकानदाराकडून वसुली करतो, तशाच रीतीने मोदीने ईडीचा वापर करत, इन्कम टॅक्सचा वापर करत, GSTचा वापर करत वसुलीचं असणारं पंतप्रधानाचं कार्यालय केलं, हे आपण लक्षात घ्या। हे मी म्हणत नाहीये, सुप्रीम कोर्ट म्हणतंय, हे आपण लक्षात घ्या। जे इलेक्शन बॉन्ड, वोटर बॉन्ड मी असं म्हणतो, मतदाराचा बॉन्ड विकत घ्या आणि पक्षाला डोनेशन द्या, त्या संदर्भातला निर्णय आला आणि त्या संदर्भातला निर्णय आल्यानंतर सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय? सुप्रीम कोर्ट एकच म्हणतंय
की आम्ही निकष ह्याच्यामधला एकच काढतोय की इथे कुठेतरी दादागिरी झालेली आहे, कुठेतरी जबरदस्ती दिलेली आहे आणि जे डोनेशन आलेलं आहे ते डोनेशन मिळणारा, देणारा, घेणारा यांनी बळजबरीने असणारं डोनेशन घेतलेलं आहे हे सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी म्हणतंय आणि म्हणून त्यांनी ते रद्द केलं अशी असणारी परिस्थिती आहे. ते रद्द केले अशी असणारी परिस्थिती आहे. उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेने कोविडच्या दरम्यान सांगितलं की हे जे रेमडेसिवीर जे औषध आहे हे हानिकारक आहे, लोकांना दिलं तर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून त्यांनी बॅन केलं. ते त्यांनी जगभर बॅन केलं. पण मोदीने देशामध्ये ते बॅन केलं नाही. का केलं नाही तर झांडो नावाची असणारी कंपनी गुजरातमध्ये आहे, गुजरातच्या मालकीची आहे आणि म्हणून तिला परमिशन दिलं. का परमिशन दिलं तर त्यांनी 18 कोटीचे हे बॉन्ड जे आहेत, इलेक्ट्रोल बॉन्ड जे आहेत ते बॉन्ड विकत घेतले आणि बीजेपीला डोनेशन दिलं. आणि बीजेपीला डोनेशन दिलं आणि त्यांना जागतिक बँकेने ज्या गोळ्या हानिकारक आहेत, रेमडेसिवीर हानिकारक आहेत, वापर करू नका, त्याचा सर्रास वापर झाला आणि ब्लॅकमेल सुद्धा झाला अशी परिस्थिती आहे. मित्रो, 2012ला गुजरातच्या एका सभेमध्ये सोनिया गांधी यांनी मोदीला मौत का सौदागर म्हणून असं संबोधले होते. त्यावेळेस फार मोठं वादळ उठलं. मला असं वाटलं की काँग्रेसवाल्यांना संधी आलेली आहे की मौत का सौदागर हा कसा आहे ते सांगण्याचं. मी काँग्रेसवाल्यांना फोन केले, अरे बाबा ही माहिती आहे तुम्हाला शेअर करतो, ही कंपनी आहे, ह्याच्यामधला हे बॉन्ड आलेला आहे, ते आहेत, स्टेट बँक कबूल करून देते, तुमच्यावरती केसेस होणार नाही, तुम्ही बोंबला तर खरं. काँग्रेसवाल्यांना म्हटलं तुम्ही बोंबला तर खरं. ते काँग्रेसवाले मला काय म्हणतात माहिती आहे, प्रकाशराव ते तुम्हीच करा. अरे म्हटलं तुम्ही का करत नाही. ते म्हटलं आमच्या सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे चौकशी खाली आहेत, आम्ही बोंबलो तर ते आतमध्ये जातील, आम्ही बोंबलो ते आतमध्ये जातील आणि म्हणून आम्ही बोंबलायचं नाही असंच ठरवलेलं आहे. म्हणजे जे भित्रे आहेत, वास्तव्य आहे, पुरावा आहे आणि तरीही तुम्ही बोंबलायला तयार नाहीत. हे जे सगळे इन्क्वायरी खालचे नेते आहेत यांना देशाच्या राजकारणातून बाहेर काढलं पाहिजे. कारण का स्वतःच्या वाचवण्यासाठी हे उद्या देशाला सुद्धा वेशेवरती टांगल्याशिवाय राहणार नाहीत, हे आपण सारा लक्षात घ्या. आज ती परिस्थिती आलेली आहे, ती परिस्थिती आज आलेली आहे. म्हणजे जे औषधाच्या निमित्ताने लोकांचं आरोग्य बिघडलेलं आहे आणि आता रिपोर्ट्स यायला लागलेत की त्या रेमडेसिवीरचा असणारा ज्यांनी सेवन केलंय त्याच्यावरती परिणाम होत चाललाय, त्याच्या किडन्या बिघडत चाललेल्या आहे, त्याचं लिव्हर बिघडत चाललेलं आहे, त्याचा हार्ट बिघडत चाललेला आहे आणि तरी काँग्रेसवाले बोलायला तयार नाही. मग अशा पक्षाला असणारं मतदान करा, त्याच्या मित्र पक्षाला मतदान का करा. जे लोकांचे प्रश्न मांडणार नाहीत, जे लोकांचे प्रश्न मांडणार नाहीत, पण त्यांना मतदान करा कशाला. आपण निवडून दिला पाहिजे की जो लोकांचे प्रश्न मांडतील आणि या सरकारला धारेवरती धरायला बसतील, अशांनाच आपण निवडून दिला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि त्या कॅटेगरीमध्ये वर्षाताई बसतात हे आपण असताना लक्षात. इथे दुसरा मुद्दा आहे. 2014 साली मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस या देशावरती
100 रुपयातलं 26 रुपयाचं कर्ज होतं. 100 रुपयातलं 26 रुपयाचं कर्ज होतं. मोदी आता इलेक्शन घेतात आहेत, हारतील जे पडतील कोणाला माहित नाही, पण 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदीने हे कर्ज 26 रुपयाचं कर्ज हे 100 84 रुपयावरती देऊन ठेवले. कर्ज किती झाले? 26 रुपयावरनं 84 रुपये 84 रुपीज त्या ठिकाणी झालेला आहे. आणि जागतिक बँक असं म्हणते की 2026ला हे कर्ज 96 रुपयापर्यंत जाणार आहे, 96 रुपयापैकी जाणार आहेत. म्हणजे 100 96 रुपये हे कर्ज फेडीमध्ये जाणार आहेत. 4 रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी राहणार आहेत. 100 4 रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी राहणार आहेत. घरातली अर्थव्यवस्था आणि देशाची अर्थव्यवस्था वेगळी नाही. एखाद्याचा पगार 20,000 असेल आणि त्यांनी बँकेकडून कर्ज घेतला आणि त्याचा हप्ता 12,000चा असेल, तो जर त्यांनी फेडला नाही आणि त्याचा हप्ता हा असताना 16,000चा गेला तर त्याच्याकडे शिल्लक किती राहतात? 20,000पैकी किती शिल्लक राहतात? मग त्या 4,000मध्ये तो घर चालवू शकतो का? तो चालवू शकत नसेल तर मग असताना 4 रुपयामध्ये घर कसं चालणार हा प्रश्न आपण असताना या ठिकाणी विचारला. मी RSS वाल्यांना विचारतोय, तुम्ही राज्य घेतलात या देशातल्या लोकांना बाहेर जाण्यासाठी. जे वसुलीचं राज्य जे होतं, जे गेले 17 लाख कुटुंब जे गेले ते वसुलीच्या तगाद्यामुळे या देश सोडून गेले अशी असताना हा आरोप आम्ही तुमच्यावरती या ठिकाणी करतो. जे राज्यसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे की 17 लाख कुटुंब या देश नागरिक सोडून गेले, ते एकाच कारणासाठी गेले, ते म्हणजे वसुलीचं राज्य होतं. वसुली दिली नाही तर ईडी येईल, ईडी आली नाही तर GST येईल, GST आली नाही तर इन्कम टॅक्स येईल, आपली बेआबरू होईल. आपली आबरू वाचवण्यासाठी त्यांनी नागरिकत्व सोडलेलं आहे. तुम्ही सत्ता ह्यांना ह्याच्यासाठी दिलेली आहे, वसुलीचं राज्य करण्यासाठी ह्यांना सत्ता दिलेली आहे. या देशाला कंगाल करण्यासाठी आपण त्यांना सत्ता दिलेली आहे. आज उद्धव ठाकरे असतील, काल मोदी काय म्हणाले हे आपल्या समोर आलं असेल. मुसलमान भाइयों, कल के मोदी का बयान जो है वो आपके लिए एक इशारा है कि अगर उद्धव जी किसी की भी तकलीफ में आए तो मैं उनकी हिमायत करने के लिए तैयार हूं. इसका मतलब क्या है कि अंदरूनी से दोनों का पैक्ट हो चुका है. और अगर आप उद्धव ठाकरे को वोट देंगे तो मैं समझता हूं कि बीजेपी को ही आपने वोट दे दिया, ऐसी एक परिस्थिती है. आणि म्हणून मुसलमानांना माझं आव्हान आहे, आणि म्हणून माझं मुसलमानांना आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, जिल्ह्यातले कार्यकर्ते आपल्या संकटाच्या कालावधीमध्ये आपल्या बरोबर या ठिकाणी उभे राहिले. मग तो हिजाबचा इश्यू असेल, मग तो औरंगजेबच्या स्टेटसचा इश्यू असेल, किंवा इथं मोहम्मद पैगंबराचा अस्तर अपमान करण्याचा असेल, या सगळ्या प्रश्नावरती वंचितचा कार्यकर्ता हा आपल्या बरोबर उपस्थित राहिलेला आहे, बरोबर राहिलेला आहे, एक मित्र म्हणून आपल्या समोर उभा राहिलेला आहे. उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये या देशामध्ये परिस्थिती बिघडणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची असेल तर आज प्रेशर कुकर शिवाय आपल्याला पर्याय नाही, हे आपण असणाऱ्या त्या ठिकाणी लक्षात घेतलं. मी जाता जाता इथल्या मुसलमानांना आणि ख्रिश्चनांना इशारा देऊन जातो की आपण एक 10-12 दिवसापूर्वी परकला प्रभाकरन यांची असणारी मुलाखत आहे. परकला प्रभाकरन कोण आहे ते आपल्याला माहिती आहे का? माहित आहे का? नाही.
परकला प्रभाकरन हे असणारे निर्मला सीतारामन ज्या फायनान्स मिनिस्ट्री आहेत, अर्थमंत्री आहेत, त्याचे यजमान आहेत, तिचे यजमान आहेत. आणि त्यांची ती मुलाखत आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की मोदी 2014, 2024 ते 29 या दरम्यान जर मुख्यमंत्री राहिला तर संविधान जाईलच. ते म्हणाला लोकशाही जाईलच. परंतु जे मणिपूरमध्ये घडलं, जे गोध्रामध्ये घडलं, ते भारताच्या गली गल्लीमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा त्यांनी असणारा त्या ठिकाणी दिला. आता तो तर सत्तेमध्ये आहे, अर्थमंत्री त्यांच्याकडे आहे, पण अर्थमंत्री असताना सुद्धा त्यांनी हा इशारा आपल्याला दिलाय. मानवतावादी आहे म्हणून त्यांनी इशारा दिलाय. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो या ठिकाणी की उत्कर्ष रुपवते यांची निशाणी काय आहे? निशाणी त्या प्रेशर कुकर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो.